हरिओम. 9:30 वाजताच्या ध्यान प्रक्रिया सेशनमध्ये मी आशुतोष सगळ्यांचं स्वागत करतो. आपण नेहमीच्या प्रार्थनेने सेशनची सुरुवात करूया. अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शास्त्रज्ञं शास्त्रगम्यं च धर्मगम्यं च धार्मिकं निस्सङ्गं सकलाधारं भक्तं स्वात्मरतं तथा वाङ्मिनं शान्तमूर्तिं च भक्तदुःखप्रणाशनं योगिनं माधवानन्दं सोऽहं रूपं नमाम्यहम्. ॐ. हरि ओम. लपावे अति आदरे रामरूपी भयातीत निश्चित ये स्वस्वरूपी कदा तो जनी पाहताही दिसेना सदा ऐक्यतो भिन्न भावे वसेना. मनाच्या श्लोकांमधल्या ओव्या बघतो आहोत आपण आणि आस्वाद घेत घेत त्याचा अर्थ समजून घेणे अशा दोन्ही गोष्टी एकत्रितपणाने करतो आहोत. आस्वाद म्हणजे काव्याचाही आस्वाद आहे आणि त्याच्या पाठीमागे दडलेल्या अर्थाचाही एक वेगळाच आस्वाद आहे. काव्य या रूपामध्ये हे वाचता वाचता त्या ओव्यांचा टोन त्याच्यानंतर त्यातले शब्द याचा एक आनंद होतच असतो. पण त्याच्यापेक्षाही जास्त बुद्धीला आनंद म्हणजे त्याच्या मागच्या अर्थाचा होतो. तसं इथे आहे, लपावे अति आदरे रामरूपी. लपावे हे क्रियापद फार विशेष आहे, बघण्यासारखं आहे. रामरूपामध्ये लपावं असं म्हणलेलं आहे, तर कशापासून लपायचं आहे असा जर आपण विचार केला तर मुख्यतः असं लक्षात येतं की आपण जेव्हा व्यवहारामध्ये वावरत असतो त्यावेळेला कित्येक प्रसंग आपल्या आजूबाजूला घडत असतात आणि त्याचा आपल्या मनावर परिणाम होत असतो. आपल्याला कधी राग येतो, कधी छान वाटतं, कधी आपण दुःखी होतो कुठल्या काही घटनांच्यामुळे. पण या सगळ्या गोष्टी ज्या आजूबाजूला घडतात, ज्या घटना घडतात, त्या सगळ्या घटनांचा मनातल्या वृत्तींवरती फारसा परिणाम होऊ न देणे. म्हणजे आपण जर का असं बघितलं की लपलेला माणूस हा एकतर बेसिकली कशाच्या तरी पाठीमागे लपत असतो, म्हणजे कोणाला तरी आपण दिसू नये असा त्या लपणे याचा अर्थ होतो. तर कोणाला दिसायचं नाहीये, तर इथे काव्यात्मक रीतीने समर्थ म्हणतात की आजूबाजूला जे काही प्रसंग घडत आहेत, ज्या सगळ्या गोष्टी घडत आहेत, त्या सगळ्या आजूबाजूच्या संसारातल्या विषयरूपी वृत्तींच्या पासून तू लप. आणि तो लपलेला माणूस हा नेहमी सावध असतो. कारण आपण पकडले जाऊ नये असा त्याच्यामध्ये एक भाव असतो. आपण पकडले जाऊ नये असा त्याच्यामध्ये एक भाव असतो.
म्हणून लपावे हे क्रियापद फार बघण्यासारखं आहे. हा लपलेला माणूस सावध असतो, तर इथे साधकाने सुद्धा सावध राहावं असा त्याच्यामध्ये अर्थ अभिप्रेत आहे. कशापासून सावध राहावं? तर आपल्या साधनेच्या मुख्य मार्गापासून तो ढळत नाही ना, या गोष्टीपासून त्याने सावध राहावं. आणि ते ढळणं हे मुख्यतः मनामध्ये इतर गोष्टींना प्रायोरिटी जास्त मिळणं, याच्याने होत असतं. म्हणजे माझी मुख्य साधना सोडून बाकीच्या गोष्टींना जेव्हा माझ्या आयुष्यात जास्त प्रायोरिटी येते, त्यावेळेला त्या गोष्टींच्या मध्ये माझा जो मुख्य साधनेचा मोटिव्ह आहे, साधनेचा जो इंटरेस्ट आहे, तो कुठेतरी बायपास होतो. आता एवढी सीरियल बघूया किंवा आता एवढा एक YouTubeचा व्हिडिओ बघूया, मग नंतर ध्यानाला बसूया किंवा मग नंतर नामाला बसूया. असं जर म्हणलं आपण, तर कधी 5 मिनिटाचे 2-2.5 तास निघून जातात आपल्याला सुद्धा कळत नाही. आणि ही अगदी सगळ्यांच्याच बाबतीत होणारी गोष्ट आहे. इथे साधकाने सावध राहिलं पाहिजे. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टींच्या पासून तू थोडासा लपूनच राहा. थोडासा लांब राहा. त्या सगळ्या गोष्टींच्या पासून त्या वृत्तींचा तुझ्या मनातल्या मूळ साधनेच्या ध्येयावरती परिणाम होणार नाही. इतकी तुझी साधना ही गुप्त आणि प्रोटेक्टेड असली पाहिजे, असं समर्थांना आपल्याला सांगायचं. म्हणून लपावे. एखादी गोष्ट जेव्हा लपवून ठेवलेली असते, त्यावेळेला बऱ्याचदा ती गोष्ट खूप व्हॅल्युएबल असते. म्हणजे आता आपल्या घरातले दागिने वगैरे असतात, ते आपण असे व्यवस्थित लपवून ठेवतो. जर का मुळात ते घरात ठेवले असतील तर किंवा कुठलीही मौल्यवान वस्तू आपण अशी उघड्यावर ठेवत नाही. चांदीचा हार वगैरे घेतलेला आहे किंवा असं काहीतरी खूप मौल्यवान वस्तू आहे. अशी हॉलमध्ये सहज टेबलवर पडली आहे. असं नसतं, ती लपवलेली असते, सांभाळून ठेवलेली असते सावधपणाने. याचं कारण का त्या गोष्टीच्या बद्दल त्या गोष्टीच्या त्या गोष्टीचं महत्त्व आपल्याला एकतर कळलेलं असतं. त्याचं फार मोठं महत्त्व असतं आपल्या आयुष्यामध्ये आणि ती गोष्ट जाऊ नये असं आपल्याला वाटत असतं. हे सगळे या स ही ही हे सगळे सेंटिमेंट्स तुझ्या साधनेच्या बाबतीत असू देत, असं समर्थांना म्हणायचं असावं. की ती गोष्ट किती मौल्यवान आहे आणि ती गोष्ट तुझ्या आयुष्यातून गेली नाही पाहिजे. त्या गोष्टीमधून मिळणारा आनंद हा कितीतरी मोठा आहे, म्हणून तुला तिला लपवून ठेवावसं वाटू देत. इतकी तुझ्यासाठी ती गोष्ट मौल्यवान असू देत, तुझी साधना. त्यामुळे इतर सगळ्या विषयवृत्तींपासून स्वतःच्या मनाला लपवावं, हा त्याच्यातला एक अर्थ झालाच. पण बाह्य गोष्टींमधल्या अट्रॅक्शनपासून स्वतःच्या साधनेला लपवावं, म्हणजे प्रोटेक्ट करावं, हा पण त्याचा एक अर्थ आहे. नाहीतर आपण शांतपणाने ध्यानाला बसल्यानंतर मंत्र कशा करता घेतो? कारण त्या मंत्राच्या रिदममध्ये मन हळू शांत व्हावं, हा त्याच्यामधला उद्देश असतो. त्या मंत्रामध्ये हळू मनाला इंटरेस्ट निर्माण होतो आणि मग त्या मंत्रामधनं जाणवणाऱ्या ईश्वराच्या अस्तित्वाचा जो स्पर्श आहे, त्या स्पर्शामुळे मन सुखावतं. ते त्याच्यामध्येच रंगून राहतं. त्याच्यासोबतच ते राहतं. त्याच्यामध्येच ते राहतं थोडा वेळ. तेव्हा ते त्या नामाच्या आड स्वतःला लपवून घेतं. त्या मंत्राच्या आड स्वतःला लपवून घेतं. नाऊ इट इस नो मोर एक्सेसिबल टू एनी बाह्य वृत्ती किंवा बाह्य अट्रॅक्शन्स. त्यामुळे लपावे अति आदरे रामरूपी. आदरे हा शब्द सुद्धा खूप काही सांगणार आहे खरं तर.
आदर आपल्याला इन जनरल सुद्धा आपण व्यवहारात बघितलं तर आदर आपल्याला त्याच व्यक्तीविषयी वाटतो, ज्या व्यक्तीकडून किंवा ज्या सत्पुरुषाच्याकडून आपल्याला कल्याणकारक असं काहीतरी मिळालेलं आहे. म्हणजे अगदी आपल्याला आपल्या शिक्षकांच्या बद्दल आदर असतो, शाळेतल्या. कॉलेजमधल्या प्रोफेसरबद्दल आदर असतो. कामावरती बॉसबद्दल किती आदर असेल काही सांगता येत नाही. याचं कारण पण त्या व्यक्तीकडनं जर का खरोखरच काहीतरी कल्याणकारक मिळालं असेल, तर थोडा आदर असतो आपल्याला. त्यामुळे आदर ह्याचा कल्याणाशी खूप संबंध आहे. त्या व्यक्तीने कधीतरी कुठल्यातरी बाबतीत माझं कल्याण केलेलं असतं. कुठलीतरी गोष्ट समजावून सांगून माझ्या मनातला गोंधळ किंवा माझा तो कन्सेप्ट क्लिअर केलेला असतो. मला शांत केलेलं असतं. मला काहीतरी असं दिलेलं असतं त्याने, की त्याच्यामुळे मला माझ्या आयुष्यामध्ये एक चांगला मार्ग दिसलेला असतो. अशाच व्यक्तींबद्दल आणि माणसांच्या बद्दल आपल्याला आदर वाटतो. म्हणून शक्यतो पॉलिटिशियन्सच्या बद्दल आपल्याला आदर वाटत नाही. त्याचं कारण ते आहे. तर इथे लपावे अति आदरे रामरूपी. आपल्याला आपल्या साधनेपासून जे काही मिळतं, ती शांती, ते समाधान, तसं आपल्याला बाहेर कुठे मिळत नाही. म्हणजे ॲक्चुअली वेदांच्या मध्ये एके ठिकाणी असं लिहिलेलं आहे, की सगळ्या आनंदाचं कंपॅरिझन आहे, की जे विद्वान असतात त्यांना होणारा आनंद, त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातला एखादा कॉन्सेप्ट त्यांनी चांगला सोडवला किंवा एखादा प्रॉब्लेम चांगला सोडवता त्यांना आला, तर त्यांना होणारा आनंद आणि गंधर्व म्हणजे जे कलाकार असतात, त्या कलाकारांना होणारा आनंद. असे सगळे त्या आनंदाची कंपॅरिझन आहे, की हा आनंद त्याच्यापेक्षा 10 पटीने जास्त आहे. तो आनंद त्याच्यापेक्षा 10 पटीने जास्त आहे वगैरे. आणि सगळ्यात शेवटी जो समाधी अवस्थेमध्ये होणारा संतांना, त्या सत्पुरुषाला ज्यावेळेला एखाद्या व्यक्तीला समाधी अवस्था प्राप्त होते, त्यावेळेला त्या अवस्थेमध्ये असताना त्या व्यक्तीला होणारा आनंद. तर तो आनंद सगळ्यात उच्च आहे. असे त्या सगळ्या आनंदाची ग्रेडेशन करून सगळ्यात उच्च म्हणजे समाधी अवस्थेमध्ये त्या व्यक्तीला मिळणारा आनंद. सुखम आत्यंतिकम यत्तत बुद्धिग्राह्यम अतींद्रियम असं भगवद्गीतेत म्हणलेलं आहे. तर त्याच्यावरती गुरुदेव रानडेंनी भाष्य करताना ते असं म्हणाले, की अशा प्रकारे त्या आनंदाची कंपॅरिझन नाही करता येणार. समाधी अवस्थेतल्या आनंदाची आणि कलाकारांच्या किंवा विद्वानांच्या किंवा इतर कुठल्याही याचं कारण त्यांनी असं दिलंय एक्सप्लेनेशन, की दॅट नॉट ओन्ली डिफर्स इन क्वांटिटी, बट इट डिफर्स इन काइंड. त्याचा प्रकारच वेगळा आहे त्या आनंदाचा. कारण बाकी सगळे जे आनंद आहेत, ते कुठल्या ना कुठल्यातरी वृत्तीपासून तयार झालेले असतात. त्याच्या बेसची एक वृत्ती असते आणि तो आनंद वृत्तीत्मक असतो. त्याच्यामध्ये अजून एक दुसरा महत्त्वाचा फरक म्हणजे त्या इतर सगळ्या आनंदांच्या मध्ये मी सोडून अजून एक काहीतरी अशी एंटिटी लागत असते, की ज्यामुळे मला आनंद होत असतो. पण समाधी अवस्थेतला आनंद असा आहे, की मलाच माझ्या मूळ स्वरूपामध्येच मी राहिल्यामुळे मलाच आनंद होतोय. माझे मजपाशी सापडले धन. लाचावले मन तया ठाई. म्हणजे तिथेच आता आता मनालाच त्याच्यातनं बाहेर यावंसं वाटत नाहीये. त्यामुळे ह्या आनंदाचे प्रकारच वेगळे आहेत असं त्यांनी म्हणलेलं आहे. वेदांच्या बाबतीत अशा प्रकारची कॉन्ट्रडिक्शन करणं हे फारच त्या व्यक्तीचा अभ्यास, साधना, साधनेसहित असलेला अभ्यास आणि त्यामुळे प्राप्त झालेली पात्रता अशा प्रकारची व्यक्तीच असं म्हणू शकते. अशा प्रकारची कॉमेंट करू शकते.
त्यामुळे आपल्याला आपल्या साधनेमधून जी शांती मिळते, त्याचा एक परिणाम असतो. त्याचा एक प्रभाव असतो, त्याचा एक ठसा असतो आपल्या मनावरती आणि आपली साधना चांगली झालेली असेल तर त्याचा एक प्रभाव असतो. शांत बसल्यानंतर कुठलेही विचार नाहीत आणि केवळ अस्तित्व जाणवतंय, असा एक निमिष जरी गेला तरी सुद्धा त्याचा प्रभाव असतो. आणि तो असणारा प्रभाव आपल्याला जेवढं समाधानी करतो, तेवढं बाह्य जगातली इतर कुठलीही गोष्ट करू शकत नाही. आणि हे आपल्याला जाणवतं आतमधनं. कारण त्याचा असा एक ठसा असतो मनावरती. हळू मन हे डेव्हलप होत असतं. त्या मनाची मशागत होत असते. मग सगळे चांगले गुण वगैरे सगळं आपोआप येतं त्या चित्तात. मी ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हणलंय, की ही स्थिती प्राप्त करून घेतलेल्या व्यक्तीच्या समोर चांगले गुण मांडलिक राजे जसे महाराजांच्या समोर उभे असतात, छत्रपतीच्या समोर मांडलिक राजे जसे उभे असतात, तसे हे सगळे चांगले गुण त्याच्यासमोर हात जोडून उभे राहतात. याचं कारण मन हे मुळात त्याच्या अपेक्षा कमी झालेल्या असतात. अहंकार व्यक्तिमत्वाचा अहंकार हा कमी झालेला असतो. अपेक्षा कमी झालेल्या असतात आणि बऱ्याचशा ज्या मनाच्या वाईट प्रवृत्ती आहेत, त्याचं मूळ अपेक्षा आणि अहंकार याच्यामध्येच असतं. ममत्व, मान्यतेची अपेक्षा, उपभोगाची अपेक्षा. अपेक्षा असण्याचं कारण म्हणजे अहंकार. हेच सगळ्याचं मूळ आहे. तेच कुठेतरी शांत मूळ स्वमध्ये तो अहंकार शांत झाल्यामुळे मन आपोआपच प्रसन्न होतं. त्यामुळे लपावे अति आदरे रामरूपी. अजून एक लपावे या क्रियापदाचा आणखीन एक बघण्यासारखा अर्थ म्हणजे लपलेला माणूस हा सावध असतो. म्हणजे तो अलर्ट असतो सगळ्या बाबतीमध्ये. तसा तू तुझ्या साधनेच्या बाबतीत सुद्धा अलर्ट राहा आणि साधनेला म्हणजे ध्यानाला किंवा नामाला बसल्यानंतर मनामध्ये येणाऱ्या विचारांच्या बाबतीमध्ये सावध राहा. म्हणून लपावे अति आदरे रामरूपी, भयातीत निश्चित ये स्वस्वरूपी. श्रीराम 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 असा मंत्र आपण ध्यानाला बसल्यानंतर जर का घेतला, हळूहळू इतर विचारवृत्ती कमी झाल्यानंतर केवळ ते अस्तित्व ईश्वराचं, मी ज्याचं नाम घेतोय तो प्रत्यक्ष तिथे आहे, असं मनात घेऊन नाम घेणे. तज्जप तदर्थ भावनम. त्याच्या अर्थभावनेसहित त्याचा जप करणे, असं पातंजली योगसूत्रात म्हणलंय. अर्थभावनेसहित म्हणजे ईश्वराच्या अस्तित्वासहित. वरवर नाहीतर आपण राम, राम, राम असं म्हणताना कुठून तरी दुरून त्याच्या अस्तित्वाचा आपल्या मनाला स्पर्श होत असतो. तसं न होऊ देता पूर्णपणाने जास्तीत जास्त ते अस्तित्वच कसं स्पष्टपणाने मनावरती राहील ठळकपणाने, याचा प्रयत्न करत ते नाम घेणे. असं करता त्या राम त्या रामाचं जे खरं रूप आहे, शुद्ध अस्तित्व, त्या अस्तित्वावरती अंतःकरण जास्त काळ राहू लागतं आणि हे रिअलाईज होतं, की त्याचं अस्तित्व आणि माझं अस्तित्व या 2 वेगळ्या गोष्टी नाहीच आहेत. ते एकच अस्तित्व आहे आणि तेच माझं मूळ स्वस्वरूप आहे. म्हणून भयातीत निश्चित ये स्वस्वरूपी. म्हणजे सुरुवातीला जरी तू सगुण ईश्वराचा आधार घेतला असलास किंवा कुठलाही मंत्र घेतला असलास, तरी सुद्धा स्ववरतीच
ती सगळी प्रक्रिया येऊन स्ववरतीच तुला अवधान केंद्रित करायला लागणार आहे. तसंच तू करत असणार आहेस, तुझ्या कळत-नकळत असं समर्थ सांगतात. भयातीत निश्चित ये स्वस्वरूपी. आता कसलंही भय नाही. सगळ्यात भय मुख्य कसलं असतं माणसाला? तर शरीर जाण्याचं भय असतं. मोठं सगळ्यात भय कुठलं असेल तर शरीर जाण्याचं असतं. पण एकदा का ही गोष्ट अनुभवाला आल्यानंतर भय का उरत नाही? याचं कारण की घालवण्यासारखं असं काहीतरी असेल तर माणसाला भीती वाटेल ना. म्हणजे एखादी गोष्ट जर का मौल्यवान असेल, ती आपल्याजवळ असेल आणि ती आपण घेऊन कुठून तरी चाललो असू रस्त्यावरून वगैरे, तर आपल्याला त्याचं भय असतं की ही व्यक्ती ही गोष्ट जाईल का काय? कोणी चोरेल का काय? तसं संसारामध्ये वावरणारी व्यक्ती कायम माझा पर्सनॅलिटी सेल्फ आणि माझा देह या गोष्टींच्या बाबतीमध्ये कायम प्रोटेक्टिव्ह असतं आणि असते आणि ते नॅचरल पण आहे. तसं केल्याशिवाय माणूस आयुष्य जगू शकणार नाही. पण ते प्रोटेक्टिव्ह असणं हे त्याच्या पर्सनॅलिटी सेल्फला धरून असतं आणि ध्यानामध्ये जेव्हा आपण काही काळ केवळ ते मूळ स्वरूप अनुभवतो, तेव्हा ते पर्सनॅलिटी सेल्फ ही जी मनाची टेंडन्सी आहे, की स्वतःकडे पर्सनॅलिटी या दृष्टीने बघायचं, हीच शांत झालेली असते. त्यामुळे आता भय असण्याचं काही कारण नाही. कारण मी माझ्या मूळ स्वरूपामध्ये थोडा वेळ तरी आहे आणि ती गोष्ट मला अनुभवाला आल्यानंतर हळू-हळू, हळू-हळू हे मला लक्षात येतं, की माझा मूळ आनंद जो आहे तो माझ्या या जाणीव अनुभवण्यामध्ये आहे आणि त्याचा देहाशी काही संबंध नाहीये तसा. म्हणजे देहापासून मिळणाऱ्या कुठल्याही कृतीशी, कुठल्याही सुखाशी, त्या जाणीवेवरला स्पर्श झाल्यानंतर होणाऱ्या आनंदाशी काहीही संबंध नाहीये. ती स्वतंत्रच गोष्ट आहे पूर्णपणाने. थोडंसं समजायला हे कठीण आहे असं वाटेल. याचं कारण का ती गोष्ट ही आपण हळू डेव्हलपमेंटच्या फेजमध्ये आहोत आपण. रोज थोडं-थोडं, थोडं-थोडं करत हे होतं. हे एकदम होत नाही, असं फार आपल्याला कोणी सांगत नाही. म्हणजे असं कायम आपण ऐकायला मिळतं आपल्याला, की ते ऋषी ध्यानाला बसले आणि 20 वर्षानंतर त्यांना एकदम ब्रह्मज्ञान झालं. तर एकतर पहिली गोष्ट म्हणजे ब्रह्मज्ञान हे असं एकदम होत नाही. गुरुदेव रानडे यांनीच एके ठिकाणी म्हणलंय, "ज्ञान इज नॉट अन इव्हेंट, बट अ प्रोसेस." ज्ञान इज नॉट अन इव्हेंट, बट अ प्रोसेस. हे खूप महत्वाचं वाक्य आहे खरं तर. की त्याचं एकदा झालं आणि आता झालं, संपलं. असं असं नाहीये ते. रोज थोड्या-थोड्या प्रमाणामध्ये ती होणारी गोष्ट आहे आणि त्यानुसार जेवढ्या प्रमाणात ती असेल, तेवढ्या प्रमाणात हे सगळे गुण त्या माणसामध्ये विकसित होतात. भयातीत असणे, निश्चिंत असणे आणि त्या गोष्टीच्या बद्दल निश्चित असणे. म्हणून भयातीत निश्चित ये स्वस्वरूपी. निश्चिंत असा शब्द नाहीये तो, निश्चित ये स्वस्वरूपी. या सगळ्या गोष्टी हळू विकसित होतात. साधकाच्या भूमिकेतून आता मला खरं तर या जाणीवेचा वगैरे काही अनुभव नाहीये. पण मला भय तर आहे. असं कुठे काय आहे, की साधनेला बसल्यानंतर मला भय नाहीये. तू ही श्रद्धा ठेव, की तू साधना करत असशील, तर तुला ती गोष्ट प्राप्त होईलच. ती होणार नाही का, मी एवढं करून सुद्धा मला काहीच मिळणार नाही का, हे भय तू बाळगू नको. असा पण त्याच्यामध्ये एक अर्थ आहे. खरं तर हा मनाचा श्लोक इतका अर्थगर्भ आहे, की तो सगळा एवढ्या कमी वेळामध्ये सांगणं अशक्य आहे. त्यामुळे आज आपण थोडंसंच बघतो आहोत. आणि समर्थांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्यावरती श्रद्धा ठेवून आपण आता थोडा थोडा वेळ ध्यान करूयात. नेहमीप्रमाणे आपण अगदी शांतपणे ही
10 मिनिटं स्वतःसाठी काढतो. कमीच वेळ आहे हा खरं तर. पण यामध्ये आपली उजळणी पण होते, एकतर थेरॉटिकली आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला एकत्रितपणाने बसल्यानंतर आठवडाभर साधना जास्त वेळासाठी करण्यासाठी कुठेतरी एक मोटिव्हेशन पण मिळत असतं. समर्थांच्या चरणी बोलणं अर्पण करतो आणि त्यांचं स्मरण करून आपण आता 10 मिनिटं शांत बसूया. सुरुवातीला 3 वेळा ओंकार मी म्हणेन. त्यानंतर आपण 10 मिनिटं शांत बसूया. स्ववरती अवधान केंद्रित करायचं हे मुख्य लक्षात ठेवायचं. भ्रूमध्यापाशी सुरुवातीला लक्ष केंद्रित करायचं. मंत्र चालवणे. श्वास घेताना सो, सोडताना हम. सोहम मंत्र घेत असू तर किंवा श्रीराम हा मंत्र घेत असू तर श्वास घेताना श्रीराम, सोडताना श्रीराम असं म्हणणे. आणि पक्क लक्षात ठेवायचं सुरुवातीला की इथेच अवधान केंद्रित असणार आहे. हळूहळू वृत्ती शांत झाल्या, विचार मनातले शांत झाले, की आपण ज्याचं नाम घेतोय त्याचं अस्तित्व अंतःकरणावरती प्रतीत व्हायला लागतं. तेच अनुभवणे, तेच सेन्स करण्याचा प्रयत्न करणे आणि इतर काहीही विचार न करणे. आणि ते अस्तित्व आणि माझं अस्तित्व हे एकच आहे, हे समजून घेऊन, अंडरस्टँड करून स्ववरतीच अवधान केंद्रित करून राहणे आणि केवळ स्वच्या अस्तित्वावरती, स्वच्या अस्तित्वाच्या जाणीवेवरती, ती जाणवतच असते आपल्याला. त्याच्यावरती अवधान केंद्रित करून शांत बसायचं. हरिओम तत्सत.
हरि ओम, हरि ओम, हरि ओम। केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुम् पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे। सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवेत्। ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुब्धमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानां वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडि गार्हस्थ्ये किल एकनाथसदृशौ वृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम् यस्य स्मरणमात्रेण चित्तं भवति निर्मलं स्वामी समाधवानन्दो नित्यं वसति मे हृदि ॐ तत्सत्।